नम्रता वागळे, आपण पाहताय पुढारी न्यूज। वेळ आहे खरं तर चर्चेचा धुरळा उडवण्याची। चर्चा करणारच आहोत, मात्र तत्पूर्वी एक मोठी बातमी येते। राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंग यांची जयपूरमध्ये अज्ञातांनी दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केलेली आहे। रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय। त्यानंतर राजस्थानात करणी सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे। त्यांना 17 गोळ्या या हल्लेखोरांनी घातल्या। दुचाकीवरनं हे हल्लेखोर आलेले होते आणि त्यांनी बेछूट गोळीबार केला आणि त्यामध्ये सुखदेव सिंग यांची हत्या या अज्ञातांनी केलेली आहे। त्यांना रुग्णालयात त्यानंतर नेण्यात आलं, मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं। राजस्थानच्या जयपूरमधली ही दृश्य आहेत, ज्या ठिकाणी हे अज्ञात हल्लेखोर दुचाकीवरनं आलेले होते आणि त्यांनी सुखदेव सिंग यांच्यावरती बेछूट गोळीबार केला। 17 गोळ्या त्यांना घातल्या, ज्यामध्ये सुखदेव सिंग यांचा जागीच मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्या मृत्यूनंतर करणी सेनेचे कार्यकर्ते आता राजस्थानमध्ये आक्रमक झालेले आहेत। आणि यानंतर आपल्या चर्चेकडे वळूया। 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल समोर आले आणि त्यामध्ये जेवढी चर्चा भाजपच्या विजयाची, मोदींच्या करिश्म्याची झाली, तेवढीच कदाचित काकणभर जास्तच चर्चा ही इंडिया आघाडीच्या भवितव्याची झाली। कारण 5 राज्यांची निवडणूक जी लोकसभेची पूर्व परीक्षा असं पाहिलं जात होतं, त्या परीक्षेत काँग्रेसचा परफॉर्मन्स तेलंगणा वगळता कुठेही चांगला दिसला नाही। त्यातच देशात मोदी विरोधी आघाडी उभी करणारी इंडिया आघाडी या निवडणुकीत कुठेही दिसली नाही। या उलट घटक पक्षातले किरकोळ खटके वाद असेच समोर येताना दिसले। आता पराभवानंतर तरी मंथन होईल, डिरेल होत असलेली गाडी रुळावर येईल असं वाटत होतं, पण काँग्रेसनं बोलावलेल्या बैठकीकडे ममता बॅनर्जींनी पाठ फिरवणे, संजय राऊतांकडनं उपस्थितीसाठी आघाडी धर्माचा उल्लेख होणं, नितीश कुमार यांचं आजारपण, या सगळ्याच गोष्टी सूचक आहेत। अखेरीस ही बैठक स्थगित करून 18 तारखेला ही बैठक पुन्हा बोलवण्यात येईल असं कळतंय। एकूणच या सगळ्या घडामोडी बघता इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे का? पूर्व परीक्षेत एवढे मतभेद असतील तर मुख्य परीक्षेला एकी कशी दिसणार? इंडिया आघाडी लोकसभेसाठी तयार झाली असं सगळेच घटक पक्षांनी सांगितलेलं होतं, पण आता लोकसभे आधीच बिघाडी झाली की काय, हाही प्रश्न इथे उपस्थित झालाय आणि हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय। आणि यासाठी या चर्चेत सहभागी होत आहेत भाजपचे परिणय फुके, काँग्रेसचे प्रवक्ते संजय लाखे पाटील आपल्यासोबत आहेत, पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रशांत कदम दिल्लीहून आपल्यासोबत चर्चेत सहभागी झालेत आणि पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे सर सुद्धा थोड्याच वेळात चर्चेत सहभागी होतील। मी सुरुवातीला संजय लाखे पाटील यांच्याकडे जाणार आहे। लाखे पाटीलजी, इंडिया आघाडीवरती प्रश्न वारंवार उपस्थित केला जातोय आणि या प्रश्नांना बगल दिली जाते। हा प्रश्नाला हेड ऑन फेस करत नाहीये काँग्रेस, काही गोष्टी ऍक्सेप्ट केल्या जात नाहीयेत, असं का होतंय? असं नम्रताजी आपल्याला म्हणता येणार नाही। बर, कारण असं आहे की मीडियाच्या माध्यमातून हे अपेक्षितच आहे की जो काही भारतीय जनता पक्षाचा विजय झालाय तो आम्ही खुल्या मनानं स्वीकारलाय आणि त्या जनतेचंही अभिनंदन केलंय आणि जो आमचा पराभव झालाय तोही आम्ही स्वीकारलाय। परंतु हा झालेल्या पराभवानंतर इंडिया आघाडी कमजोर करण्याच्या दृष्टिकोनातून नैसर्गिकरित्या भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी प्रयत्न करतोय। म्हणून मीडियामधून सूत्राच्या माध्यमातून ज्या काही बातम्या पसरवल्या जातात त्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी पसरवल्या जात आहेत आणि आघाडी कमजोर झाली अशा पद्धतीचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय। परंतु माझं या ठिकाणी आपल्याला विनंती आहे की जी परिस्थिती आहे ती आपण बघितली पाहिजे। ही काही जी बैठक बोलवली ती आघाडीच्या जो काही कार्यक्रम आहे त्या 4 राज्यामध्ये काँग्रेस निवडणूक लढवत होती। काँग्रेसचे सर्वोच्च नेते आणि सगळे कार्यकर्ते या 4 राज्यामध्ये निवडणुकीला लागलेले होते, 5 राज्यामध्ये।
त्यामुळे अर्थातच काँग्रेसची प्रायोरिटी या 5 राज्याच्या निवडणुका लढणं आणि त्या जिंकणं, आणि त्यासाठी काँग्रेसनं टोकाचा प्रयत्न केला. बर लोकशाहीमध्ये हार जीत होत असते, ती हार आम्ही खुल्या मनाने स्वीकारलेली आहे. परंतु आता बैठक बोलवल्यानंतर ज्या काही अडचणी आहेत, नितीश कुमारजी आजारी आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांचा प्रतिनिधी पाठवायचं ठरवलं. संजय लाखे अखिलेशजी पाटील यांची जी, काहीतरी तुम्ही अडचण म्हणताय आहे. माध्यमांमध्ये बातम्या पेरल्या जातात, माध्यम एवढी उथळ वाटतात का हो तुम्हाला? मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवते, ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया दाखवते, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया दाखवते. या सगळ्यावर ममता बॅनर्जींच्या प्रतिक्रियेवर काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी काय म्हणाले याही प्रतिक्रिया आपण ऐकूया आणि मग तुम्ही मला सांगा याचा अर्थ काय काढायचा. आपण ह्या प्रतिक्रिया ऐकूया. मेरे को पता नहीं है, मेरे को जानकारी नहीं है, इसी के लिए मैंने बाहर में प्रोग्राम रख दिया नॉर्थ बंगाल टूर में. उधर में हमारा 6-7 दिन का प्रोग्राम है, तो मेरे को जानकारी होता तो हम थोड़ा ही प्रोग्राम रखता, हम जरूर जाते, लेकिन हमारे पास कोई जानकारी नहीं है, इसी के लिए हम नॉर्थ बंगाल टूर में जा रहा है. चुनाव के पहले भी उनकी रवैया कुछ इस तरीके ही थे. इतने 5 स्टेटों में चुनाव हुई थी, कहीं हो ये तो कभी नहीं कहे कि भाई बीजेपी के विपक्ष लोगों को वोट दिया करो. कभी नहीं कहे कि बीजेपी को हराने के लिए चुनाव में आम लोग विपक्ष को वोट दो. ये भी उन्होंने नहीं की थी. की बैठक पोस्टपोन हो गई है सर, क्या आपको इस बात की जानकारी थी? क्योंकि मैं 16 तारीख को मोर्चा में आने के लिए आपको भी आमंत्रित करता हूं, क्योंकि मुंबई का विषय है, धारावी का विषय है, तो आप भी उसमें आइए. संजय लाखेजी, मी तुम्हाला आता अधीर रंजन चौधरी यांची प्रतिक्रिया वेगळी सांगणार नाही, पण ममता बॅनर्जी सरळ सांगतायत की मला या बैठकीची कल्पनाच नव्हती, कल्पना असती तर मी वेगळा कार्यक्रम घेतला असता. संवादाचा अभाव स्पष्ट दिसतोय. उद्धव ठाकरे त्यांना थेट प्रश्न विचारला या बैठकीविषयी, त्यांनी बगल दिली आहे त्या प्रश्नाला. या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? अजूनही तुम्ही म्हणताय सगळं काही आलबेल आहे. मी मीडियावर आरोप केले नाही नम्रताजी. तो जो काही वेगवेगळ्या नेत्यांचा प्रोग्राम आहे तो मागं पुढे होऊ शकतो. या ठिकाणी ममताजींना माहित नव्हतं, हे साहजिक आहे, एखाद्या वेळेस त्यांना माहित नसावं. पण उद्धवजींनी स्पष्ट सांगितलं की 16 तारखेच्या बैठकीला आम्ही जाणार आहोत. जी बैठक आहे ती 16 तारखेला ठेवली, कारण की वेगवेगळ्या नेत्यांना उद्या येण्यासाठी वेळ नव्हता. बैठक मागं पुढे होणं याचा अर्थ इंडिया आघाडीमध्ये काहीतरी मोठी दरार आहे असं अधीर समजण्याचं रंजन कारण चौधरींच्या प्रतिक्रियेबद्दल काय सांगाल तुम्ही? त्यांनी ममतांबद्दल काय बोललं हे मी पुन्हा ऐकवू तुम्हाला. अधीर रंजन चौधरीची प्रतिक्रिया आहे, ही प्रतिक्रिया पक्षाची अधिकृत आहे का वैयक्तिक आहे मला समजून घ्यावं लागेल. कारण की अधीर रंजन चौधरी हे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्याबरोबर लढतात, त्यामुळे त्यांची आणि त्यांची जी काही प्रतिक्रिया असेल ही पक्षाची प्रतिक्रिया आहे का त्यांची वैयक्तिक हे आम्हाला समजून घ्यावं लागेल. पण पक्षाची अधिकृत भूमिका, जे आमचे पक्षाध्यक्षांनी बैठक बोलवली होती मल्लिकार्जुन खरगेजींनी, त्यांनी स्पष्ट सांगितलंय की तारखा मागे पुढे झाल्या ते आम्ही जुळवू. ठीक आहे, ठीक आहे. आपल्यासोबत भाजपचे नेते आणि माजी मंत्री परिणय फुके आहेत. परिणय फुकेजी, या सगळ्या ह्या परिस्थितीकडे भाजप कसं बघताय? तुम्ही काय पहिल्यापासून या आघाडीला फार शुभेच्छा दिल्या होत्या असं मी म्हणणार नाही, मात्र आता सध्याची परिस्थिती. बघा असं आहे की ही आघाडीचं एकमेव उद्देश हे मोदीजींना हटवण्याकरता ही आघाडीची स्थापना झाली आहे. आणि या आघाडीला कोणताही असा मुद्दा नाही आहे, या देशाच्या लोकांपुढे घेऊन जाण्याकरता एकही असा मुद्दा नाही आहे की या देशाच्या नागरिकांसाठी आपण काय करणार आहे, या देशासाठी आपण काय करणार आहे, आणि या देशाच्या विकासासाठी आपण काय करणार आहे, देशाच्या सुरक्षेसाठी आपण काय करणार आहे. किंवा काँग्रेसचा असा आरोप आहे ह्या आघाडीला खच्चीकरण करण्यासाठी तुम्ही गनिमी कावा वापरताय, तुम्हीच बातम्या वगैरे पेरताय, तुम्हीच काहीतरी रुमर्स उठवताय. बघा आम्हाला काही रुमर्स पसरवायची गरज नाही आणि काहीच करायची गरज नाही आहे. हे आधीच ज्या दिवशी आघाडीची स्थापना झाली होती त्या दिवशीच अनेक नेत्यांनी, भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी सांगितलं होतं की यांना कुठेही काही करायची गरज नाही. हे आपसातच एका दुसऱ्याच्या पायात पाय फसून हे सगळे पडणार आहे आणि वेगळे हे होणारच आहे. कारण बेसिकली कोणताही आघाडी होण्याकरता एक विचारधारा एक असली पाहिजे. या पक्षांमध्ये कोणतीही विचारधाराची एकी नाही आहे. कोणताही एखादा मुद्दा याच्यात या 26 पक्षांमध्ये एक नाही आहे. देशाचा विकास कसा करणार, काय करणार, देशाची सुरक्षा कशी करणार, हा कोणताही मुद्द्यावर ही पुढे लोकांना, या देशाच्या नागरिकांना सांगू शकत नाही आहे. आणि नुसतं मोदीजींचा विरोध करण्याकरता ही आघाडी तयार झालेली आहे. आज काँग्रेसचे हाल आपण जर बघितले असणार 3 राज्यांमध्ये, काँग्रेसचे अनेक लोकांच्या, अनेक नेत्यांचे डिपॉझिट सुद्धा वाचवता आला नाही काँग्रेसला. आणि हीच हाल या काँग्रेसचं पुढे 2024च्या निवडणुकीत होणार आहे. हे आज इंडिया आघाडीच्या सगळ्या बाकी घटक पक्षांना
कळलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ते काही एकत्र येणार असं मला वाटत नाही. बरं, ममता ठीक आहे. बॅनर्जींनी सांगितलं, मला तर वाटतं आता उद्धव ठाकरे ही या आघाडीसोबत जाणार नाही. बरं, प्रशांतकडे जाऊया आपण. प्रशांत, असं म्हणतात की टू मेनी हँड स्पॉइल द रेसिपी. इथे एवढे सगळे नेते आहेत, त्याच्यामुळे एकी होत नाहीये, ही बेकी कायम राहिलेली आहे. अगदी डे 1 पासून आपण बघितलं तर फोटोसाठी सगळे नेते एकत्र दिसले, पण विचार एकत्र जुळतायत असा कुठेही सीन कन्सिस्टंटली आपल्याला दिसलेला नाहीये. नम्रता, आणि इंडिया आघाडीमध्ये आता जे घडतंय ना, त्याच्यासाठी जर आपण थोडासा घटनाक्रम आणि काही तारखा बघितल्या तर अजून आपल्याला काहीतरी वेगळ्या गोष्टी सुद्धा समोर येतील. म्हणजे या आघाडीची शेवटची बैठक जी झालेली होती ती 30 ऑगस्टला झालेली होती. जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून बैठकांना सुरुवात झालेली होती आणि अगदी 2-2.5 महिन्यामध्ये 3 बैठका झाल्या. 30 ऑगस्टला बैठक झाल्यानंतर पुढच्या 3 महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या 3 महिन्यामध्ये एकही बैठक झालेली नाहीये. आता निवडणुकांचं कारण त्यासाठी सांगितलं जात आहे, ते कारण असेलही, पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. 30 ऑगस्टला जेव्हा मुंबईमध्ये बैठक झालेली होती तेव्हा त्याच्यामध्ये हे जाहीर करण्यात आलेलं होतं की एकत्रितपणे सभा घेतल्या जातील, सर्व आघाडीचे नेते जे आहेत ते एकत्रितपणे सभा घेतील आणि त्यासाठी आधी भोपाळचं नाव जे आहे ते निश्चित झालेलं होतं. पण एक चर्चा अशी होती की त्यावेळी सनातन धर्माचा जो सगळा वाद सुरू होता त्या पार्श्वभूमीवरती कमलनाथांना ही सभा जी आहे ती त्या ठिकाणी नको होती आणि त्यामुळे ती पण तारीख जी आहे ती बारगळली. म्हणजे साधारणपणे 5 ऑक्टोबरला ती सभा होणं अपेक्षित होतं. आता तेव्हा अशा पद्धतीची सभा जी आहे ती काँग्रेसच्या नेत्यांना नको होती आणि त्याच्यानंतर आता ही जी सभा म्हणजे बैठक डिक्लेअर झाली ती काउंटिंगच्या दिवशी डिक्लेअर झाली, ज्यावेळी काँग्रेसच्या हातातून ही सगळी राज्य निसटतायत हे लक्षात आलं, तेव्हा अचानकपणे या बैठकीची तारीख जी आहे ती ठरली. खरं तर निवडणूक निकालानंतर ती बैठक होणार हे अपेक्षितच होतं, कारण त्याच्यानंतरच सगळे नेते थोडेसे रिलॅक्स झाले असते काँग्रेसशी आणि मग चर्चा झाली असती. पण जर या 3 राज्यांमध्ये काँग्रेसचा परफॉर्मन्स बरा असता तर मग काँग्रेसला ते आपलं जे प्रेशर पॉलिटिक्स आहे या संपूर्ण आघाडीचं नेतृत्व हाती घेण्यासाठी ते नीट करता आलं असतं. पण साहजिक आहे, प्रचाराच्या दरम्यान पण ज्या पद्धतीने आणि एकूण मध्य प्रदेशमधील तर वक्तव्य आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत की कोण अखिलेश वखिलेश अशा पद्धतीनं कमलनाथ बोलत होते. तर कदाचित आता या त्यांच्या मित्रपक्षांची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे ते आता या सगळ्यामध्ये राईट टायमिंग साधत काँग्रेसला अधिकाधिक वाकवण्याचा प्रयत्न करतायत. बरं, भोईटे सरांकडे जाऊया. भोईटे सर, मुद्दा असा आहे की ही आघाडी बनलेली आहे मोदींना चॅलेंज करण्यासाठी, पण एकटं मोदींना चॅलेंज करणं किंवा मोदींना रोखणं या विचाराने देश जिंकता येईल का? मला वाटत नाही तसं. कारण अनेकदा कसं असतं की एखादी प्रतिमा तुम्हाला नक्कीच त्याच्याबद्दल आक्षेप उभे करत, आरोप करत त्या प्रतिमेला प्रश्नचिन्ह लावता येतं. जे भाजपानं सुद्धा 2009 नंतर सातत्यानं युपीए सरकारच्या बाबतीत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या बाबतीत केलं. मात्र त्याच वेळी नम्रता एक लक्षात घेतलं पाहिजे, जेव्हा तुम्ही समस्या सांगताय, अंधार दाखवताय, अंधार आहे असं सांगताय, तरी प्रकाशाची तिरीप कुठून तरी आली पाहिजे. एक पर्याय तुम्ही समर्थ असा पर्याय आणि फक्त व्यक्ती पर्याय म्हणून नाही तर तुमच्याकडे काय मॉडेल आहे ते सुद्धा लोकांसमोर मांडलं पाहिजे असं मला वाटतं. आणि गेल्या काही वर्षातला अनुभव असा आहे की भाजपानं 2014 नंतर भारतीय राजकारणातलं एक जे मोदी पर्व सुरू झालं त्यानंतर संपूर्णपणे 5ही वर्ष म्हणजे निवडणूक गेली ते निवडणूक नवी आली तोपर्यंत सातत्यानं मतदारांशी संपर्क अबाधित राखणं, सतत निरंतर राखणं हे जे सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर एक लक्षात घ्या ना, इथं मतदारांना काँग्रेस नकोच होती भारतातल्या असं म्हणता येत नाही, कारण नाही तर तेलंगणामध्ये एवढा चांगला विजय मिळाला नसता. इतर जी राज्य आहे त्या ठिकाणी काँग्रेसची मशिनरी जी असते, इलेक्शन मशिनरी जी असते ती तेवढ्या सक्षमतेनं काम करत होती का हा प्रश्न सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतःला विचारला पाहिजे. कारण तेलंगणामध्ये डी शिवकुमार ज्यांनी कर्नाटकचा विजय साकारला ते डी शिवकुमार तिथे तळ ठोकून होते, ते परिस्थिती हाताळत होते, त्यांच्यामुळे तिथे रसदही मिळत होती आणि नियोजनही होत होतं. त्याचवेळी तिथे 3 रेड्डी, 1 दलित असे 4 प्रमुख नेते सुद्धा काँग्रेसने तिथं समोर ठेवले होते. हेच राजस्थान मध्ये पाहिला पण तर 2 तोंड 2 दिशांना दिसत होती. मध्य प्रदेशात सुद्धा नक्की ताळमेळ काय तो कळत नव्हता. छत्तीसगड मध्ये ज्यांना त्यांनी शब्द दिलेला ते नेतृत्व दुसरं सिंहदेव यांचं तर तो शब्द पाळला गेला नव्हता, नाराजी होती. त्यामुळे इंडिया आघाडी तर सोडाच, परंतु लाखे पाटलांना आवडणार नाही. मात्र काँग्रेस अंतर्गत बाबतीत सुद्धा
सुनियोजितपणे या निवडणुकीला समोर भाजपा सारखा बलशाली वाटेल ते प्रयत्न करणारा सत्तेसाठी पक्ष आहे हे लक्षात घेऊनही काही करताना दिसत नव्हती. बरं. फक्त लाखे पाटलांना दिलासा देण्यासाठी एवढं मी सांगू शकतो, जे मतांची आकडेवारी आहे त्याचा जर विचार केला आपण या 5 राज्यातल्या, तर 5 राज्यातली एकंदर मतं पाहिली तर भाजपाला काँग्रेसपेक्षा कमी एकूण मतं मिळालेली आहेत. ती मतं किती आहेत? 4,92,00,000 मतं काँग्रेसला मिळाली आहेत आणि 4,81,00,000 मतं ही बीजेपीला, म्हणजे जवळजवळ 11 लाखाचा डिफरन्स आहे तसं पाहायला गेलं तर. पण यात फार आनंद सुद्धा मानून नये. त्याचं कारण असं आहे की तेलंगणा हे या राज्यात जिथं भाजपाचं जास्त अस्तित्व नाही, नम्रता, तिथं 60 लाखाचा डिफरन्स या 2 पक्षांमध्ये. आणि राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या हिंदी बेल्ट मधल्या 3 राज्यांमध्ये मात्र काँग्रेस बऱ्यापैकी मागे आहे. त्यामुळे हे एकूण मतं जास्त आहेत म्हणून काँग्रेसनं चुकावायचं कारण नाहीये. शेवटी राज्य वाईज, पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी वाईजच या निवडणुका होणार आहेत आणि तिकडे कुठे जास्त आणि कुठे कमी. अगदी मला हाच मुद्दा घेऊन याचा पुढचा प्रश्न लाखे पाटलांना विचारायचा. लाखे पाटीलजी, इंडिया आघाडीमध्ये आता हा एवढा मोठा पराभव झाल्यानंतर काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर कशी बघताय तुम्ही? कारण इंडिया आघाडीमधले जे घटक पक्ष आहेत ती त्यांची संस्थान आहे, स्वयंभू आहेत ते. अखिलेश यादव त्यांचा स्वतःचा पक्ष आहे, ममता बॅनर्जी त्यांचं बंगालमधलं प्रस्थ आहे, स्टॅलिन दक्षिणेत त्यांचं प्रस्थ आहे, इकडे शरद पवारांसारखं मोठं नाव आहे. कसं तुमची बार्गेनिंग पॉवर तुम्ही मेंटेन करणार आणि कसे ऐकतील हे बाकीचे नेते तुम्हाला? नम्रताजी, या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे, इंडिया आघाडीची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ काय असेल तर ज्यांचे त्यांचे राज्य त्या ठिकाणी फिक्स आहेत आणि त्या ठिकाणी त्या पक्षाची ताकद आहे. आता जर आपण बघितलं की काल ज्या 3 राज्य, तेलंगणा जर सोडलं तर बाकी या 3 राज्य असतील, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान, त्या 3 राज्यामध्ये काँग्रेस हाच त्या ठिकाणी एकमेव पक्ष आहे. इंडिया आघाडीतले जे पक्ष आहेत त्यांची त्या ठिकाणी ताकद नाहीये. पश्चिम बंगालमध्ये ममताजीची ताकद आहे, उत्तर प्रदेशमध्ये अखिलेशजीची ताकद आहे. म्हणजे उत्तर प्रदेशात काँग्रेसची ताकद नाहीये हे तुम्ही मान्य करताय? उद्या उत्तर प्रदेशमध्ये सगळ्याच्या सगळ्या जागा समाजवादीसाठी सोडायची वेळ आली तर काँग्रेस सोडेल त्या जागा? असं नाही होणार ना. आपण जर महाराष्ट्राचं बघितलं तर महाराष्ट्रात ज्या पद्धतीने आज शरद पवार साहेब असतील, उद्धवजी ठाकरे असतील, तो काँग्रेस ज्या ज्या ठिकाणी सक्षम उमेदवार आहे आणि जो निवडून येईल त्या दृष्टिकोनातून सातत्याने चर्चा चालू आहेत. त्याच पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये ठीक आहे, समाजवादी पक्ष आमचा मोठा भाऊ होईल, परंतु त्या ठिकाणी काँग्रेसही त्या ठिकाणी असेल. परंतु हे जे 3 राज्य आहेत ह्या राज्यामध्ये फक्त काँग्रेसच येते, त्या बाकी पक्षांचं तुम्ही समाजवादीचं उदाहरण देताय. मध्य प्रदेशातली काही पॉकेट्स होती की ताकदवान समाजवादीची, तिथे समाजवादी सोबत हात मिळवणी का झाली नाही, तिथे वाद का झाला? मग उत्तर प्रदेशामध्ये समाजवादी कॉम्प्रोमाइज करेल असं का वाटतं तुम्हाला? त्याचं कारण असं आहे, हे राज्याच्या नेतृत्वाला ह्या निवडणुकीमध्ये आघाडी करण्याचे अधिकार दिलेले होते आणि राज्याच्या नेतृत्वाला त्या ठिकाणची समज असते. त्यामुळे कमलनाथ जे असतील, अशोक गहलोत जे असतील, यांना ते अधिकार दिले होते आणि ते चर्चा करत होते. आणि त्यांचे त्यावेळेचे जे स्टेटमेंट आहेत अखिलेशजीच्या संदर्भात असतील किंवा इतराच्या, ते राज्याच्या निवडणुकीच्या संदर्भात आहेत. कृपया त्याचा संबंध देशाच्या निवडणुकीशी लावू नका. अखिलेशजीची जी ताकद आहे ती काँग्रेसला मान्यच आहे, स्टॅलिनची जी ताकद आहे ती काँग्रेसला मान्यच आहे. आणि हेच इंडिया आघाडीचं सगळ्यात मोठं यश आहे की ज्याची ताकद त्यांना मान्य आहे. परंतु या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा मी उपस्थित करू इच्छितो. परिणय फुकेजी जे विचारधारेच्या गोष्टी या ठिकाणी करतायत, मी त्यांना विचारतो, इंदिराजीच्या काळामध्ये जनता दलाबरोबर ज्यावेळेस जनसंघ गेला होता, जॉर्ज फर्नांडिसनी रेल्वे उखडल्या होत्या, त्यांच्याबरोबर भारतीय त्यावेळेचा जनसंघ गेला होता, त्यावेळेस कुठली नेमकी यांची विचारधारा होती आणि विचारधारेचा आणि भारतीय जनता पक्षाचा काही संबंध आहे का, हा माझा तुम्हाला दुसरा प्रश्न आहे. तर राज्यामध्ये सरकार आपण थेट त्यांचं उत्तरच घेऊया. परिणय फुकेजी, थोडक्यात. 1977 मध्ये ज्यावेळेस या प्रकारचं इंदिरा गांधींच्या विरोधात एक आघाडी तयार झाली होती, ती या देशाने बघितली आणि किती वर्ष टिकली म्हणून, आणि त्यामधले भांडणं बघितले ना देशाने, आणि म्हणून परत देशात आणि मग त्यानंतर परत SD देवेगौडा असतील, IK गुजराल असतील, असं एक हंग पार्लमेंट दिल्यानंतर काय हाल होतात देशाचे हे या देशाने बघितलेलं आहे. आणि म्हणून परत देशात कोणीच या इंडिया आघाडीला काही विश्वास करणार नाही आणि म्हणूनच यामध्ये आपसामध्ये कुठेही हे एकत्र येणार नाही, हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. ठीक आहे. एक छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा येणार आहोत याच मुद्द्यावर. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मी प्रशांतकडे जाणार आहे. प्रशांत, ज्या वेळेला इंडिया आघाडी फॉर्म झाली, सगळे मोठे पक्ष, विरोधी पक्ष जे होते ते एकत्र आलेले होते. भाजपसाठी कदाचित पुढची लढाई अवघड होऊन बसेल असं वाटलेलं होतं. मात्र सध्याची परिस्थिती बघता आणि या सगळ्यांची तोंड ज्या काही वेगवेगळ्या दिशांना आहेत, सगळ्या नेत्यांची तोंड, हे नेते एकत्र येऊ शकतील का? आणि हा प्रश्न स्वतः इंडिया आघाडीसाठी स्वतःच अस्तित्व आणि अस्मितेची लढाई हा डगटातला इतका कठीण प्रश्न होऊन बसेल असं वाटतंय का? नम्रता, खरं तर म्हणजे आपण जर असं गृहीत धरलं की काँग्रेसला या 3 राज्यामध्ये चांगली सीटं मिळाली असती, तरी सुद्धा काही राज्य अशी आहेत की ज्या ठिकाणी हा प्रश्न जो आहे तो डोकेदुखीचाच बनणार होता. म्हणजे उदाहरणार्थ पश्चिम बंगाल, तिथं ममता बॅनर्जी काँग्रेसला कशा पद्धतीने अकोमोडेट करणार, आणि तिथं मुळामध्ये भाजप जर ती स्पेस विरोधाची घेऊ बघते तर ती सगळी स्पेस केवळ भाजपसाठी सोडणं हे सुद्धा ममता आणि काँग्रेससाठी तसं म्हणजे अडचणीचंच ठरलं असतं. शिवाय उत्तर प्रदेश सारखं राज्य आहे की ज्या ठिकाणी आधी अखिलेश यादव यांनी 2 वेळा हा प्रयोग करून बघितलाय. एकदा त्यांनी काँग्रेसला सोबत घेतलं, एकदा बसपाला सोबत घेतलं. दोनही वेळा त्यांना पूर्णपणे अपयश जे आहे ते आलं, आणि नंतर जेव्हा ते एकट्याच्या बळावरती लढले तेव्हा त्यांना आत्ताच्या या विधानसभेमध्ये 100 पेक्षा जास्त जागा मिळाल्या. त्यामुळं त्यांनाही याची कल्पना आहे की काँग्रेसला सोबत घेतलं की काँग्रेसचं बॅगेज कॅरी करावं लागतं. बिहारमध्ये काय झालं आपल्याला माहितीये. बिहार विधानसभेला तेजस्वी यादव म्हणजे पुन्हा एकट्याच्या जोरावरती सत्तेमध्ये येतील असं वाटत असताना काँग्रेसनं अपेक्षित साथ दिली नाही आणि त्यामुळं ते सत्तेपर्यंत पोहोचू शकले नाहीत, असं सुद्धा एक विश्लेषण त्या विधानसभेमध्ये केलं गेलेलं होतं. त्यामुळं जर आपण देशातली राज्य बघितली तर महाराष्ट्र, तामिळनाडू आणि बिहार या 3च राज्यांमध्ये काँग्रेसला त्यांचे साथीदार जे आहेत ते थोडंसं प्रेमानं वागवतायत किंवा त्यांना थोड्याफार जागा ज्या आहेत त्या देतील. उत्तर प्रदेशमध्ये तर अखिलेश यादव यांनी डिक्लेअर करून टाकले मागच्या महिन्यात की आम्ही 65 जागा लढू. ठीक आहे. म्हणजे इतकी कठीण परिस्थिती अनेक राज्यात होऊ शकते. मोहिते सर, शेवटची 30 सेकंद. या क्षणी काँग्रेसकडे काय पर्याय? काँग्रेसकडे एकच पर्याय आहे की काँग्रेसनं जे सातत्यानं दावा केला जातो, एक इगो दाखवला जातो, एक अटिट्यूड दाखवला जातो की आम्ही मोठा भाऊ आहे, हे इंडिया आघाडीच्या इतर पक्षांनी मान्य करावं. मग मोठ्या भावांना जरा मन मोठं केलं पाहिजे. आताच प्रशांत जसं सांगत होते तसं उत्तर प्रदेशात काय घडतं, अजय राय तिकडचे त्या अखिलेश यादवांवर आरोप करतात. दुसरीकडे आपल्या महाराष्ट्रातलं उदाहरण पहा. मी जिथं आता बसलोय तो मुंबईतला उत्तर वायव्य मुंबई मतदारसंघ, जिथं काँग्रेस अनेक टर्म्स निवडूनच नाही आलेली आहे, ती शिवसेनेकडे जागा. तसं दक्षिण मुंबई शिवसेनेकडे. मात्र इंडिया आघाडीतले इतर पक्ष तिथे सुद्धा डोळा ठेवून असतात. थोडंसं मला असं वाटतं मोठ्या भावासारखं काँग्रेसचं मन मोठं केलं तरच इंडिया आघाडीत तरेल आणि पुढे काहीतरी कमीत कमी चांगला मुकाबला देण्यासाठी टिकेल असं वाटतं. सगळे मुद्दे समोर आहेत, ग्राउंड रियालिटी समोर आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस हा बाइंडिंग एजंट म्हणून काम करणार, सगळ्यांना धरून ठेवणार, की आघाडीची ही गाडी डिरेल होणार, येणारा काळ आपल्याला स्पष्ट करेलच. या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. चर्चेचा आजचा धुरळा इथेच शमलेला आहे. उद्या पुन्हा एकदा भेटणार आहोत नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.